नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना 2024 मध्ये मुदतवाढ मिळालेली आहे। किती महिने मुदतवाढ मिळालेली आहे किंवा किती दिवस ही मुदतवाढ असणार आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लाडकी बहीण योजना 2024 संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर बघा, महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट दिलेली आहे। त्यांनी यामध्ये काय म्हटलेलं आहे किंवा विधानसभेमध्ये कोणती अपडेट दिलेली आहे किंवा त्यांनी किती दिवस मुदतवाढ दिलेली आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यात आलेली आहे। तर आता जी तुम्हाला मुदतवाढ देण्यात येत आहे ती 2 महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे। 2 महिने मुदतवाढ देण्यात येत आहे राज्यातील सर्व महिलांना। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता ही मुदतवाढ किती दिवस असणार आहे? तर मुदतवाढ सुरू होणार आहे तुमची 1 जुलै। ठीक आहे, 1 जुलै पासून सुरू झालेली आहे, म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे। 1 जुलै पासून 31 ऑगस्ट ही तारीख लक्षामध्ये ठेवा। 31 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे। जवळपास तुमच्या जवळ 2 महिन्यांचा कालावधी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी। ठीक आहे, त्यानंतर अजूनही महत्वाची अपडेट या ठिकाणी योजनेसंदर्भात अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर ती अपडेट अशी आहे, लाभार्थी महिलांना 1 जुलै 2000 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे आता जो महिना चालू आहे, तर बघा मित्रांनो, आता जुलै महिना चालू आहे, तर या जुलै महिन्याचे सुद्धा 1500 रुपये सर्व महिलांना मिळणार आहेत। म्हणजे सर्व म्हणजे ज्या महिला या योजनेसाठी पात्र होणार आहेत त्या सर्व महिलांना आर्थिक लाभ होणार आहे। 1500 या महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे सुद्धा तुम्हाला 1500 असे कंटिन्यू तुम्हाला भेटत जाणार आहेत, पण या महिन्याचे सुद्धा मिळणार आहेत। ही नोंद लक्षामध्ये घ्या। ही सर्वात मोठी अपडेट होती। आता डॉक्युमेंट संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे ती आता मी तुम्हाला तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतो। ठीक आहे, आता आपण डॉक्युमेंटचा मुद्दा बघा। तर अगोदर जी जाहिरात आली होती किंवा GR आला होता, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की सर्व महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे। तर हे अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याच्यावरती आता उपाय आलेला आहे। तर तो उपाय काय आहे? तर बघा, अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल। ठीक आहे, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड वरती नाव असेल किंवा रेशन कार्ड असेल तरी चालेल। आणि किंवा याला अजून 2 ऑप्शन आहेत। सेकंड जो ऑप्शन आहे तो बघा, 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे। मतदार ओळखपत्र जरी असेल तरी सुद्धा चालेल। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर थर्ड जे आहे, थर्ड डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र चालेल। ठीक आहे, हे 3 डॉक्युमेंट असतील तरी चालून जाईल। आणि महत्वाचा मुद्दा, सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन। तर महत्वाचा मुद्दा असा आहे की मुदतवाढ ही भेटलेली आहे, कारण की आज भरपूर महिलांचा गर्दी वगैरे भरपूर ठिकाणी होत होती, भरपूर सारे प्रॉब्लेम्स होत होते। म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांना मुदतवाढ 2 महिने वाढवून देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत। आता आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयाच्या आतील। ठीक आहे, आणि हे रहिवासी पत्र, हे अर्ज वगैरे करण्यासाठी आता तुम्ही अप्लाय करू शकता। सर्वांकडे डॉक्युमेंट्स वगैरे काढण्यासाठी पुरेसा वेळ आहे। तर आता या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील।